राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज वितरणात सुरुवात करण्यात आली असून पहिल्याच दिवशी 122 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले आहे। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज वितरणास सुरुवात होताच पहिल्याच दिवशी जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी भवनात इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी उसळली। माजी महापौर, माजी उपमहापौर व 5 माजी नगरसेवकांसह एकूण 122 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले। माजी महापौर मकबूल मोहोळकर प्रभाग 14, माजी उपमहापौर अप्पाशा मेहत्रे प्रभाग 12, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव प्रभाग 22, माजी नगरसेवक तौफिक शेख प्रभाग 20, सिद्धेश्वर आनंदकर प्रभाग 1, माजी नगरसेविका नूतन गायकवाड प्रभाग 17, तस्लीम शेख प्रभाग 20, महिला आघाडी शहराध्यक्षा संगीता जोगदनकर प्रभाग 26, अदनान शेख प्रभाग 16 तसेच कलीम तुळजापूर यांनी अर्ज घेतले। यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, प्राध्यापक श्रीनिवास कोंडी, आनंद मुस्तारे, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, कार्याध्यक्ष चित्रा कदम, बसवराज बगले, फारुख मटके, युवक कार्याध्यक्ष तुषार जक्का, सनी देवकते, विद्यार्थी अध्यक्ष अनिकेत वसुरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अब की बार 75 पार या नाऱ्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीने सज्ज असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितले। सोलापूरच्या विकासामध्ये सध्या ज्या घटना घडलेल्या त्यासाठी महायुती तिन्ही पक्षाचं यामध्ये क्रेडिट आहे त्याच्यामध्ये। पण येणाऱ्या काळामध्ये रोजचा पाणी पुरवठा असेल, रोजगाराचे प्रश्न असतील, मूलभूत सुविधा असतील, त्या सर्व समस्या घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत। सहसंपर्क मंत्री अण्णासाहेब बनसोडे साहेब या गेल्या 15 वर्षांनी आल्यानंतर त्यांनी सोलापूर शहरामध्ये 102 ठिकाणी आम्ही उमेदवार देणार आणि जवळपास 75 पारचा नारा दिलेला होता। त्याच आदेशानुसार आम्ही सध्या 102 ठिकाणी तयारी करत आहोत। तशा पद्धतीने आम्हाला चांगला प्रचंड असा प्रतिसाद लोकांकडून मिळतोय। उमेदवाराचे इच्छुक सुद्धा आमच्याकडे प्रचंड प्रमाणात येत आहेत। ह्याच्यानंतर जर काही कुठल्या घटना घडणार असेल किंवा त्या संदर्भात चर्चा असेल ते अण्णासाहेब बनसोडे यापुढे बोलतील।